भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना गोकुळ गीते यांना समजावलं आणि त्यांना जर माघार घ्यायला लावली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता, परंतु त्यांनी माघार न घेता मी प्रचार थांबवतो असं सांगितलं आणि आज आमच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला। निश्चितच ही फार क्लेशदायक गोष्ट आहे आणि आपण बघतोय की पूर्ण राज्यामध्ये प्रचंड मताधिक्याने हे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत आणि नाशिकमध्ये मात्र जर असा पराभव झाला असेल तर निश्चितच ती क्लेशदायक गोष्ट आहे। नाशिकमध्ये महायुतीत किती समन्वय आहे ते कळलं। गोकुळ गीतेंच्या विजयानंतर सचिन अहिर यांनी ही प्रतिक्रिया दिली। दराडेंच्या पाठीत खंजीर खोपसण्याचं काम झालं असं सचिन अहिर यांनी म्हटलं। त्यांना उशिरा समजलं, जर हे अगोदर समजलं नसतं तर आज दराडेसारखे अत्यंत चांगले काम करणारा कार्यकर्ता, आज मी त्यांना खूप जवळून बघितलेलं, ते म्हाडाचे अध्यक्ष होते, अशा व्यक्तीला पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे आणि हे कोणी केलेलं हे मी सांगायची गरज नाही आणि त्यांच्या मागे कुठची अदृश्य शक्ती होते। म्हणजे हे प्रचार त्यांनी बंद केला तरी माझे कार्यकर्त्यांनी मला निवडून आणलं असं ज्यावेळी म्हटलं जातं त्यावेळी हे गोष्ट स्पष्ट आहे की यामध्ये शुक्राचार्य कोणतरी तिसराच होता आणि हे खेळी करून त्यांना पाडण्याचं काम झालेलं आहे आणि त्यांना आता विरोधी पक्ष दिसत नाही। मग आता विरोधी पक्ष हे महायुतीतलेच लोक एकमेकांच्या विरोधात आता उभे राहिलेले तुम्हाला या निवडणुकीच्या निकालामध्ये स्पष्ट होतोय। म्हणून अब्दुल सत्तार बोललेत, शिरसाटजी बोललेत, त्यानंतर दीपक केसरकर आता बोलतायत। संपूर्ण भागामध्ये राज्यामध्ये ही प्रतिक्रिया आता यायला लागलेली आहे की जी परिस्थिती आमच्यावरती झाली होती तीच परिस्थिती ह्यांच्यावर येता कामा नये, परंतु त्यांचे तो अंतर्गत विषय असल्यामुळे त्यात अधिक प्रतिक्रिया देणं उचित होत नाही। पण एक गोष्ट नक्की आहे की फार काय ताळमेळ असा आहे अशातला भाग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।